कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की मम्मी आली होती आणि इथून पुढचे काही दिवस ती माझ्याकडे माझ्याबरोबर राहणार होती. पण तसं काही झालं नाही. ती फक्त रात्रभर थांबली आणि दुसऱ्या दिवशी लगेचच मी तिला नेऊन दिलं रोशूताईकडे. बिकॉज तिच्याकडे एक प्रोग्राम आहे. तो कशाचा, कोणाचा आणि कधी आहे हे थोड्याच दिवसात तुम्हाला यूट्यूबवर समजेलच. मी सगळ्या गोष्टी यूट्यूबवर अपलोड करेल. अजूनपर्यंत जर तुम्ही यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन करा. आणि त्याच्यानंतर दिवसभरात जे काही तिचे कामं होते ते आम्ही दोघींनी करून दिले. तिला गिफ्ट पॅक करायचे, साडीजचे पॅकेट्स पॅक करायचे होते, ते सगळं करायला घेतलं आणि अख्खा दिवस त्या सगळ्या गोष्टींमध्ये गेला. त्याच्यानंतर मी जियानाला घेऊन आली परत घरी. जियाना मॅडम दिवसभर झोपलेल्या नव्हत्या आणि आताही ती झोपलेली नाही आहे. मी माझे घरचे कामं करून घेतले आणि जियानाचे 1-2 टिफिनसुद्धा बनवून घेतले. तेवढ्याच वेळात प्रणवनी मला एक गिफ्ट पॅक करून दिलं बिकॉज इथून आम्हाला परत 2 प्रोग्राममध्ये जायचं होतं. तर सगळ्यात आधी मी जियानाला आणि आम्ही दोघीजणी छान असं रेडी झालो आणि आम्ही गेलो बड्डे पार्टीमध्ये. तर आमच्या शेजारीच एक जियानाची फ्रेंड राहते, तिचा 10th बड्डे होता, तो सेलिब्रेट केला आणि तिथून पुढे मग आम्ही परत गेलो एका दुसऱ्या पार्टीमध्ये. छान असं जेवण केलं, खूप सारे फोटोज, खूप सारे कपल रील्स घेतले आणि दिवसाचा शेवट झाला. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.